आम्ही आलो आहेत रॉटरडॅमला. हा आहे रॉटरडॅम सेंट्रलचा एरिया. हे शहर दुसऱ्या महायुद्धात पूर्णपणे डिस्ट्रॉय झालेलं होतं आणि ते यांनी पुन्हा निर्माण केलेलं आहे. ॲम्स्टरडॅमनंतर रॉटरडॅम ही नेदरलँडमधली दुसरी लार्जेस्ट सिटी असे म्हणून ही ओळखली जाते. तर रॉटरडॅम हे नाव कसं पडलं आहे? 13व्या शतकात रॉट या नदीवरती एक डॅम बांधला गेला होता, त्यामुळे या शहराचे नाव रॉटरडॅम असे पडले आहे. चला तर मग बघूया रॉटरडॅम सिटी. हे आहेत क्यूब हाऊसेस. तर हे 1982 ते 1984 मध्ये तयार केलेले आहेत. पीट ब्लोम नावाच्या आर्किटेक्चरने हे हाऊसेस डिझाईन केलेले आहेत. प्रत्येक हाऊस हे 45 डिग्रीने टिल्ट केलेले आहेत व त्यामुळे हे हाऊसेस एका झाडाच्या आकाराचे दिसतात. तुम्ही बघू शकता. या हाऊसेसपैकी एक हाऊस हे आपल्याला बघण्यासाठी अलाउड आहे. तर इथे हे हाऊस बघण्यासाठी €3 हे चार्जेस आहेत. हा आहे या हाऊसमधला हॉल. हा आहे डायनिंग, किचन आणि डायनिंग असं व्यवस्थित त्यांनी मॅनेज करून ठेवलेलं आहे. या बिल्डिंगला 3 फ्लोअर आहेत. तर पहिल्या फ्लोअरवरती त्यांनी हॉल आणि किचन केलेलं आहे. तर दुसऱ्या फ्लोअरवरती ही एक म्हणजे इथे बसून तुम्ही काम करू शकता किंवा ऑफिस वर्कसाठी त्यांनी केलेलं आहे. वेगवेगळे बुक्स इथं ठेवलेले आहेत. ही आहे बेडरूम. हे सगळं दुसऱ्या मजल्यावरती होतं. तर हे तिसऱ्या मजल्यावरती यांनी वरती बसण्यासाठी केलेलं आहे. हा आहे मार्केट हॉल. तर हा 2014 मध्ये ओपन केलेला आहे. 1100 स्क्वेअर मीटरची ही बिल्डिंग आहे. तर या बिल्डिंगवरती वेगवेगळ्या फळांची, फुलांची, भाज्यांची चित्रे आहेत आणि इथे मार्केटसोबतच रेसिडेन्शियल आणि ऑफिसेससुद्धा आहेत. या ज्या खिडक्या दिसत आहेत तुम्हाला, जे स्क्वेअर्स दिसत आहेत छोटे छोटे, ते रेसिडेन्शियल आणि ऑफिसेस त्यांच्या खिडक्या आहेत. प्रकारचे फूड इथे मिळतात. हे आहे युरोमस टॉवर. तर हे या टॉवरची हाईट 185 मीटर्स एवढी आहे. तर या टॉवरवरनं हा एकदम छान असा सुंदर असा व्ह्यू दिसतो. हा जो ब्रिज दिसतो आहे
तो आहे इरसमस ब्रिज. असेच वेगवेगळे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.